तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार आहोत मराठी प्रथम भाषा 1, पेजेस 16, एकूण गुण 80, वेळ 3 तास. तर विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड प्रश्नपत्रिका इयत्ता 10वीची ही मराठी प्रश्नपत्रिका आहे. प्रथम भाषा तुमचा पहिला पेपर 2026ची ही एकदम खरी प्रश्नपत्रिका आहे. तर मित्रांनो, 20 फेब्रुवारी 2026ची हा मराठीचा पेपर असेल. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर व्हिडिओ लाईक केलं असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आमची संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर मित्रांनो, पहिले तुम्हाला दिले काही सूचना, कृती पत्रिकेसाठी सूचना. तर मित्रांनो, या सूचने फॉलो करूनच तुम्हाला ही कृतीपत्रिका सोडवायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, खाली विभाग 1 गद्य 1 उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर मित्रांनो, खाली तुम्हाला काही उत्तरा दिलेला आहे. एक तो उत्तरा वाचून तुम्हाला सूचनेनुसार कृती करायची आहे. तर मित्रांनो, तोच उत्तरा वाचून तुम्हाला इथं सहमत पण लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर मित्रांनो, इथे तुम्हाला दुसरा उत्तरा दिला आहे, तर तो वाचून तुम्हाला सूचनेनुसार कृती करायची आहे. इथं काही आहे आणि काही नेक्स्ट पेजवरती आहे इथं. तर मित्रांनो, तुम्हाला हा उत्तरा वाचून हे 2 नावे लिहा, 3 सहमत, असे काही छोटे मोठे प्रश्न ते तुम्हाला सोडवायचे आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, पठित गद्य ई उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1 खालील विधाने बरोबर का चूक ते लिहा. तर मित्रांनो, इथे काही तुम्हाला 5 विधाने दिले, इथे बरोबर आहे की चूक ते तुम्हाला हा खालचा उत्तरा वाचून त्याची उत्तरे सविस्तर लिहायची आहे. तर मित्रांनो, खाली 2 विधाने पूर्ण करा. हा उत्तर वाचून तुम्हाला हे विधान पूर्ण करायचे आहे. त्याच्यानंतर खाली विभाग 2 गद्य पद्य. तर मित्रांनो, विभाग 2 पद्यमध्ये तुम्हाला एक कविता दिलेली असणार आहे. तर मित्रांनो, प्रश्न दुसरा कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर मित्रांनो, इथे तुम्हाला एक कविता दिलेली 2 पेजवरती आहे. हा एक पेज आहे आणि इथं खाली एक पेज आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही कविता वाचून तुम्हाला काही सूचना दिल्या त्या सोडवायच्या. मित्रांनो, काही प्रश्न सोडवायचे. त्याच्यामध्ये मित्रांनो, खालील शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 1, 2. तर मित्रांनो, कवितेमध्ये शब्दसमूह आले आहे, त्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर 3 खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं काही खाली दिले काव्यसौंदर्यमध्ये तुम्हाला 3 ओळी दिले, त्याचे काव्यसौंदर्य करायचे. 2च ओळी त्याच्यामध्ये तुम्हाला काव्यसौंदर्य करायचे. त्याच्यानंतर खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एक कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. तर मित्रांनो, इथे तुम्हाला 2 कविता दिले, त्यापैकी एक हे मुद्दे टाकून तुम्हाला हे मुद्द्यांची उत्तर लिहून प्रस्तुत कवितेची कवी, उत्तम लक्ष्यांची कवी लिहायचे. प्रस्तुत कवितेचा विषय, उत्तम लक्ष्यां कवितेचा विषय लिहायचा. हे तुम्हाला 2 दिले. तुम्हाला जर उत्तम लक्ष्य जर असेल तर आकाशी झेप गेरे पाखरा हे घ्यायचे तुम्हाला. तर मित्रांनो, त्याच्यानंतर खाली रसग्रहण तुम्हाला हे 4 मार्कासाठी असतं मित्रांनो. रसग्रहणमध्ये तुम्हाला काही ओळी दिल्या, त्याचं तुम्हाला रसग्रहण करायचं. त्याच्यानंतर मित्रांनो, खाली विभाग 3 स्थूलवाचन. खाली विभाग 3 स्थूलवाचकमध्ये मित्रांनो तुम्हाला दिले आहे 3 खालीलपैकी कोणतीही 2 कृती सोडा. तर मित्रांनो, तुम्हाला 2 कृती दिलेल्या आहे. 1, 2, 3 कृती दिल्या, त्यापैकी कोणतीही 2 कृती तुम्हाला सोडवायची आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली विभाग 4 भाषा अभ्यासमध्ये तुम्हाला दिलेले व्याकरण घटकावर आधारित कृती. तर मित्रांनो, व्याकरण घटकावर आधारित कृतीमध्ये दिलेलं एक समास योग्य जोड्या लावायचे. मित्रांनो, समासाचा तुम्हाला 5 समास दिलेले आहे आणि इकडं समासाचे 5 नाव दिले, याच्या योग्य जोड्या लावायच्या आहे. तुम्हाला 2 मार्कासाठी असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो, खाली असणारे शब्दसंधीमध्ये दिले खालील तक्ता पूर्ण करा. 2 मार्कासाठी तक्ता दिलेले मित्रांनो. प्रत्येक शब्द उपसर्गटित शब्द. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली 3 वाक्प्रचार. तुम्हाला इथे वाक्प्रचार दिलेले आहेत 5. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला 2 वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचे आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली भाषिक घटकांवर आधारित कृती करा. 1 शब्दसंपत्ती. खाली शब्दसमूहासाठी 1 शब्द लिहा. तर मित्रांनो, इथे तुम्हाला 2 दिले, याच्यामध्ये तुम्हाला 1 शब्दसमूहासाठी 1 शब्द लिहायचा आहे. वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक. मित्रांनो, असे तुम्हाला याचे उत्तर लिहायचे आहे. तर मित्रांनो, 2 खालील शब्दांचे 2 समानार्थी शब्द लिहा. 1 आई. तर मित्रांनो, आईचे 2 समानार्थी शब्द लिहायचे आहे. तर मित्रांनो, खाली 3 खालील शब्दाचे वचन ओळखा. नदी आणि दुसरं आहे गोट्या.
त्याच्या वचन ओळखायचे आहे मित्रांनो, वचन लिहायचे नाही. तर मित्रांनो त्याच्यानंतर खाली 4 खालील शब्दसमूह खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. एक मार्काला आहे मित्रांनो हे. तर मित्रांनो याच्यामध्ये दुकानदार शब्द आहे. दुकान व दार हे शब्द सोडून मित्रांनो तुम्हाला 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे. त्याच्यानंतर मित्रांनो खाली 2 लेखणीनुसार लिहा. लेखणीनुसार अचूक शब्द ओळखा. कोणतेही 4 शब्द सोडवणे. तर मित्रांनो कोणतेही 4 शब्द सोडवणे हे तुम्हाला आवश्यक आहे, कारण 2 मार्काला 4 शब्द आहे मित्रांनो. 6 दिले, त्यापैकी कोणते पण 4 तुम्हाला लिहायचे मित्रांनो. त्याच्यानंतर खाली 3 विरामचिन्हे. खालील विरामचिन्हे ओळखून त्याची नावे लिहा. तर मित्रांनो 2 विरामचिन्हे दिले, याची नावे लिहायची आहे. त्याच्यानंतर खाली पारिभाषिक शब्द. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. तर मित्रांनो इथे तुम्हाला 2 शब्द दिले, याचे तुम्हाला मराठीत शब्द लिहायचे आहे. त्याच्यानंतर खाली पत्रलेखन. विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न 5वा खालील कृती सोडवा. एक पत्रलेखन. खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडा. तर मित्रांनो इथे तुम्हाला 2 पत्र दिलेले आहे, यापैकी कोणतेही एक पत्र लिहायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली तुम्हाला जर पत्रलेखन येत नसेल तर किंवा सारांश लेखन पण आहे, पण मित्रांनो सारांश लेखन एवढे मित्रांनो 6 पैकी 6 मार्क मिळत नाही. सारांश लेखनाला कमीत कमी 3 मार्क मिळतात मित्रांनो. त्याकरता तुम्हाला लिहायचं या 2 पैकी एक पत्रलेखन. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणतीही 2 कृती सोडवा. 10 मार्काला असणारे मित्रांनो 2 म्हणजे 5 मार्काला. तर मित्रांनो त्याच्यापैकी एक असणार जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथालेखन. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली यायचं कथालेखनाचंच आहे. त्याच्यानंतर मित्रांनो खाली यायचं खालील लेखन प्रसंगापैकी कोणत्याही एक कृती सोडा. तर मित्रांनो 8 मार्काला शेवटचा प्रश्न मित्रांनो 8 मार्काला असणारे प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन. तर मित्रांनो 3 पैकी कोणतेही एक लिहायचे आहे. तर मित्रांनो याचे उत्तर खूप मोठे लिहायचे, कारण की 8 मार्काला असणारे. तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. हीच प्रश्नपत्रिका आली की नाही हे पण कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो या प्रश्नपत्रिकेची जर तुम्हाला PDF हवी असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला माझे Instagram ID आणि WhatsApp चॅनलची लिंक दिली आहे. तिथे जाऊन मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि PDF 10th मराठी PDF असं मला मेसेज करा. तर मित्रांनो मी तुम्हाला याची PDF लगेच पाठवून देईल. तर मित्रांनो काय 16 पेज आहे. तर मित्रांनो व्हिडिओला एकदा लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.